नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत एक खास पाहुणे, एक खास व्यक्तिमत्व जे नेहमीच गोव्यात राजकीय क्षेत्रात चर्चेत असतं. आपल्यासोबत आहेत मगोचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर. नमस्कार सर. गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. कालच माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा स्मृती दिन. मनोहर पर्रीकर म्हणजे तुमचे खास दोस्त. ज्या ज्या वेळेला मनोहर पर्रीकर सत्तेत होते त्या त्या वेळेला तुम्ही त्यांची साथ दिलेली आहे. परंतु मनोहर पर्रीकर ज्या वेळेला गेले त्या वेळेला त्याच सुदीन ढवळीकरांना खड्यासारखं बाजूला करण्यात आलं. मनोहर पर्रीकरांच्या या द्वितीय स्मृतिदिनी तुमच्या काय भावना आहेत ज्या तुम्ही व्यक्त करू इच्छितात? मला खूप वाईट वाटतं. मनोहर पर्रीकर गेले, त्यांचं वय खूप कमी होतं, पण तरी असताना जे देवाला प्रिय असतं तेच होतं. पण आज मला इथं सांगावंसं वाटतं, ज्या तऱ्हेनं त्यानं गोव्यात काम केलं ते आणि एक तर 5 वर्ष असते तर नक्कीच गोव्यात खूप बदल झाला असता. त्यांचं जे विजन होतं तेच बऱ्यापैकी विजन होतं. म्हणजे काम करताना ते पुढचं 50 वर्षाचं बघतात. आजचे मंत्री 25 वर्षाचं बघतात. त्यांचं विजन 50 वर्षानंतर काय पाहिजे असं विजन असणारे मंत्री खूप कमी असतात, आणि त्यातला एक मनोहर पर्रीकर. आणि त्यासाठी गोव्यासाठी जसे भाऊसाहेब बांदोडकर आमचे होते, त्यानंतर ज्यांनी काही विजन ठेवलं आणि गोव्यासाठी काम केलं त्यातले एक मुख्यमंत्री म्हणजे मनोहर पर्रीकर. गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव आपण साजरा करत आहोत. 60 वर्ष झाली गोव्याच्या मुक्तीला. आणि हा हिरक महोत्सव साजरा करत असताना एक गोष्ट आपण विसरता कामा नये. ती गोष्ट म्हणजे गोवा विधानसभेची सुरुवात झाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली आणि ज्या पहिल्या निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सरकार आलं, तो पक्ष गेली 60 वर्षे विधानसभेत अस्तित्वात आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्या पक्षाचा एकमेव शिलेदार सुदीन ढवळीकर गोवा विधानसभेत आहेत. ही जी स्थिती आहे मगो पक्षाची, या स्थितीत प्रत्येक जणाचा एक टार्गेट आहे, लक्ष आहे की हा पक्ष संपवायला पाहिजे. कारण हा पक्ष जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लोकांना पुढे जाता येत नाही. कारण हा पक्ष एक अशी म्हणजे फिनिक्स पक्षासारखी या पक्षाची परिस्थिती आहे. हा कधी पक्ष परत उभा राहील याचा नेम नाही. आज तुम्ही मगो पक्षाच्या पुढच्या वाटचालीकडे या पक्षाचे नेते म्हणून कसं बघता? एक म्हणजे मगो पक्ष हा भाऊसाहेब बांदोडकरांनी स्थापन केलेला पक्ष. 1963 साली मुहूर्तमेढ मगो पक्षाची या मातीत रोवली आणि गगनभरारी या पक्षानं मानली. 17 वर्ष या पक्षानं राज्य केलं. पण काही असं असतं की 17 वर्ष राज्य केल्यानंतर जे लीडर म्हणून पुढं आले त्यांनीच मगो पक्षाचा घात केला. आज मला खूप वाईट वाटतं, पण मला अभिमान आहे, कारण ह्या धरती मातेतला एक पक्ष मगो पक्षाचा मी आमदार म्हणून निवडून आहे आणि अजूनपर्यंत विधानसभेमध्ये मी कार्यरत आहे. आणि हा अभिमान प्रत्येक माणसाला जर असता तर मगो पक्षाची ही गत झाली नसती. पण काही लोक मगो पक्षामध्ये निवडून आले, आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी शेवट मगो पक्षाचा घात केला. का घात केला हे सर्व लोकांना माहीत आहे, मतदारांना माहीत आहे. पण अजून मतदार हे बघत नसतो. मतदारांना यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण जो आमदार एका पक्षामध्ये निवडून येतो तो आमदार कार्यरत असताना त्यानं जर पक्ष सोडला तर त्याला पुढची 6 वर्ष तरी दुसऱ्या पक्षावरती निवडणूक लढवण्यासाठी बंदी असली पाहिजे. त्यासाठी जे छोटे पक्ष आहे तर जर ते टिकणार तर हा कायदा अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते झालं तरच चांगले पक्ष, ज्या मातीचे पक्ष, म्हणजे आता मगो पक्ष हा ह्या मातीत जन्मलेला, युगो पक्ष, युनायटेड गोवन्स हा ह्या मातीमध्ये जन्मलेला पक्ष आज तो नाही आहे. कारण काय? कारण त्यातले पण जे आमदार होते ते काँग्रेसनं पळवले. आणि अशा परिस्थितीत जेव्हा राजकारण येतं तेव्हा सगळ्या मतदारांनी पुनर्विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आता हा पक्ष पुढं जाण्यासाठी आम्ही यांना एक वेगळा विषय घेतलेला आहे आणि यंग जनरेशन
म्हणजे जे 50 वर्षाखालील जी माणसं आहेत, चांगली शिक्षित माणसं आहेत, त्यांना पुढं काढण्यासाठी आम्ही पुढं सरलेलो आहोत. एक नेहमीच टीका केली जाते की मगो पक्ष म्हणजे ढवळीकर बंधूंचं फॅमिली राज, ढवळीकर बंधूंचा हा पक्ष आहे. ही टीका तुम्ही आतापर्यंत सहन करत आलात, पण तुम्ही आपल्या पक्षाची निष्ठा किंवा या पक्षाचं अस्तित्व याच्याकडे कधीच तडजोड केलेली नाही. आतापर्यंतचं आपण राजकारण जर बघितलं तर सुदीन ढवळीकर यांना अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाची, उपमुख्यमंत्रीपदाची, वेगवेगळ्या पदांची आमिष दाखवण्यात आली, परंतु पक्षाचा त्याग करून ती पदं मिळवण्याचं काम हे सुदीन ढवळीकरांनी केलेलं नाही. काय असं तुम्हाला म्हणजे ह्या पक्षाची अशी कुठली गोष्ट तुम्हाला ही प्रेरणा देते की बाबा आपण हा पक्ष सोडता कामा नये? पदं तर अनेक येतील जातील, परंतु हा पक्ष सोडता कामा नये, ही भावना तुमच्या मनात अजूनपर्यंत कशी काय टिकून राहिली आहे? एक म्हणजे 1963 साली जेव्हा मगो पक्ष स्थापन झाला त्यावेळी गोव्याची परिस्थिती काय होती, अशा वेळी जो मुख्यमंत्री या पक्षाने दिला, भाऊसाहेब बांदोडकर, त्याने जे वेगवेगळ्या योजना केल्या, त्याचसाठी सुदीन ढवळीकरासारखा माणूस जो अत्यंत गरीब कुटुंबातून त्यावेळी वरती आला, तो त्याच्या शिक्षणामुळे, त्याच्या घरच्या चांगल्या प्रगतीमुळे आणि त्यानंतर त्याचे सगळे जे आजूबाजूचे लोक होते ते पण शिक्षण घेऊ शकले. हे सगळं मगो पक्षासाठी झालं. कारण 1963 साली सगळ्या गावागावामध्ये मराठी शाळा त्यांनी तयार केल्या. एवढंच नाही तर मराठी शाळेमधून जो मुलगा शिकतो तो पुढं जातो त्यासाठी त्याने हायस्कूलं तयार केली. हायस्कूलं तयार केल्याबरोबर कॉलेज पाहिजे, ती कॉलेज तयार केली. असं शिक्षणाची गंगा त्यांनी ह्या गोव्यामध्ये आणले. आज राजस्थान असो, ओरिसा असो, बिहार असो, अजून 5-5 किलोमीटरवरती तुम्हाला स्कूल मिळत नाही. आणि हे जर बघितलं तर नक्कीच ह्या पक्षानं केलेलं काम आमच्या डोळ्यासमोर येतं. दुसरी गोष्ट, कूळ आणि मुंडकार हा जो कायदा त्यांनी केला, आज गोव्यामध्ये जवळजवळ 80% लोक, 80% लोक जवळजवळ मुंडकार आहेत. आता हा जर मुंडकार कायदा त्यावेळी त्यांनी आणला नव्हता तर ह्या लोकांची परिस्थिती काय झाली असती आज आपण बघतो. आज 15 दिवसात माणसाला घर सोडून चला म्हणून सांगतात. आज मुंडकार कायदा आल्यामुळे त्याच्यावर बंधन आलं आणि त्याचसाठी प्रत्येक माणूस जो गरीब कुटुंबातला माणूस होता तो शिक्षणाबरोबरच हायस्कूलमध्ये गेला, कॉलेजमध्ये गेला आणि त्यानंतर परत त्यानं घर पण आपलं सांभाळा. एवढं करून ते थांबलेले नाहीत. त्यानंतर चांगल्या नोकऱ्या निर्माण करण्यासाठी त्यांनी चांगले प्रकल्प आणले. ते प्रकल्प कुठले? आज 4000 लोक जिथं काम करतात ते प्रकल्प आज गोव्यात तेवढेच आहेत आणि त्यानंतर एकही एवढे मोठे प्रकल्प आजपर्यंत गोव्यात आला नाही. एक आहे MRF, त्यानंतर जुवारी, आमचा सिबागायगी, गोवा शिपयार्ड अँड एक्सटेन्शन टू आमचा MPD. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय त्यांनी घेतला की जो शेतकऱ्यासाठी संजीवनी सहकारी साखर कारखाना, ज्याच्यावर जवळजवळ त्यावेळी 4-4.5 कुटुंब, शेतकरी अधिक स्टाफ आणि त्याचबरोबर धरण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या गोव्यासाठी केल्या, त्यानंतर आलेल्या सरकारने काहीही केलं नाही, फक्त त्याला रंग देण्याचं आणि मोठं करण्याचं काम केलं आहे. तुम्ही जर एक एक गोष्ट घेऊन बघितली तर त्यांनी आम्ही जर एक ब्रिज बांधला आहे, त्यांनी आज 3 ब्रिज बांधले. एवढेच काय, पण पहिला जो ब्रिज जे मोडून पोर्तुगीज गेले होते 20-25 ब्रिज, ते सगळे मगो पक्षाच्या भाऊसाहेब बांदोडकरांनी बांधले. आज त्याला महत्त्व आम्ही कमी देतो, पण आज एक ब्रिज बांधला तर त्याला मोठं महत्त्व दिलं गेलं जातं. आणि हेच साठी जे काम ह्या धरतीतल्या पक्षानं केलं ते काम खूप मोठं आहे. आणि त्याचसाठी कुठलाही माणूस जो याचा विचार करतो, कामाचा विचार करतो, ज्यानं घरं दिली त्याचा विचार करतो, तो माणूस शक्यतो कुठल्याही बंधनाला बळी पडणार नाही. कुळ मुंडकार कायद्याचा तुम्ही आता उल्लेख केला. हो, बरोबर. भाऊसाहेब बांदोडकरांनी 1963 साली जेव्हा पहिली निवडणूक झाली आणि पहिली निवडणूक झाल्यानंतर मगो पक्षाचं सरकार आलं, त्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात हा कृषी कुळ वहिवाटदार कायदा संमत करण्यात आला. कृषी कुळ कायद्याची चर्चा आता गेली आपण अनेक वर्ष बघतो आहोत. बरोबर आहे. मनोहर पर्रीकरांच्या सरकाराच्या वेळी, म्हणजे ज्या वेळेला
लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री होते त्यावेळेला कुळ मुंडकार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्याच्यानंतर त्या दुरुस्ती विरोधात राज्यात रान पेटवलं गेलं. तुम्हीही त्या सरकारात त्यावेळेला सहभागी होतात. तर मगो पक्षानं या कुळ मुंडकार कायद्याच्या बाबतीत तडजोड कशी काय केली आणि हा कुळ मुंडकार कायद्याचा लाभ हा तळागाळातल्या लोकांना मिळण्यासाठी मगो पक्ष कमी कुठे पडला? मगो पक्षानं हा कुळ कायदा केला आहे. ताईनं तो इम्प्लिमेंटेशन केला. मुंडकार कायदा 1968 साली पास झाला आणि त्यानंतर भाऊसाहेबाच्या कारकिर्दीमध्ये तो पुढे आला. आता हे सगळं करताना जेव्हा मनोहर पर्रीकरनी ह्या कायद्यात बदल करायचा ठरवला त्यावेळी आम्ही आणि दीपक दोघेही होतो. आम्ही ऑब्जेक्शन केलं, पण कॅबिनेटला काय असतं किंवा कुठंही शेवट मुख्यमंत्री सांगतो तेच पुढे जातं. मी ती चूक मुख्यमंत्र्यांना ते माहीत नव्हतं. ज्यावेळी त्याला कळलं की आपण चुकलो त्यावेळी त्यांनी तो विड्रॉ केला. पण आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही ते काढू नका. डेप्युटी कलेक्टर और मामलेदार ऑफिसमध्ये काढून तुम्ही कोर्टमध्ये देऊ नका. तुम्ही तो कायदा त्रासदायक होणार. त्यानंतर त्यांच्याच पक्षातील जे आमदार होते ते पुढं आले आणि त्यांनीच शेवट ते पाठीमागनं घ्यायला लावला आणि त्यानंतर परत कायदा जो आधीचा होता तो परत कायदा तसाच केला. आणि ह्याला कारण त्यावेळेचं ते सरकार जरी असलं आणि आम्ही तरी त्या सरकारमध्ये होतो, पण जो मुख्यमंत्री असतो त्यानं जे ठरवतो तेच कॅबिनेटला होतं. मला एक सांगा की 2005 साली मनोहर पर्रीकरांचं सरकार पडलं त्यावेळेला. त्याच्यानंतर प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री झाले. 2007 साली दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले. 2012 साली मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. कुळ मुंडकार कायद्याच्या बाबतीत एक खरं म्हणजे त्याच्यापूर्वी अनेक सरकारं होऊन गेली, परंतु एक सर्वसामान्य अशा पद्धतीचं एक चित्र तयार करण्यात आलं की उच्चवर्णीय मुख्यमंत्री असल्यामुळे कुळ मुंडकारांना न्याय दिला जात नाही. परंतु त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री झाले. आज डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आहेत. तर ज्या बहुजन समाजाचं सरकार किंवा बहुजन समाजाचं नेतृत्व आम्ही म्हणतो ते बहुजन समाजाचं नेतृत्व असतानाही कुळ मुंडकार कायद्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, कुळ मुंडकारांना न्याय मिळत नाही. काय म्हणणार या बाबतीत? 1978 नंतर मगो पक्ष सत्तेमधून जरा बाहेर गेला. नाहीतर मगो पक्षाचा मुख्यमंत्री जर आजपर्यंत असता तर नक्कीच कुळ कायदा चांगला झाला असता. त्यानंतर रवी नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी पण कुळ कायद्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. त्यानंतर 2-3 मुख्यमंत्री झाले पण त्यांनी पण दिलं नाही. रेव्हेन्यू मिनिस्टर वेगवेगळे झाले, मडकईकर झाला किंवा त्यांनी पण जेवढं त्याला हात लावायला पाहिजे होता तेवढा लावला नाही. पण तरी असताना यदाकदाचित उद्या सकाळी मगो पक्ष जर परत सत्तेवर आला आणि मगो पक्षाचा मुख्यमंत्री झाला तर नक्कीच आम्ही हा मुंडकार कायदा सुटसुटीत करू. पण मगो पक्ष जर सत्तेत यायला पाहिजे, मगो पक्षाचा जर मुख्यमंत्री असायला पाहिजे तर मगो पक्षाला 21 जागा जिंकाव्या लागतील. मगो पक्षच मुळात 21 पेक्षा कमी जागा लढवतो. तर मग मगो पक्षाचा मुख्यमंत्री कसा काय बनणार? एक म्हणजे गेले कित्येक वर्ष गोव्याची जी स्थिती राजकारणामध्ये आहे ती जर बघितली तर आजपर्यंत आम्हाला 2 किंवा 3 पार्टी एकत्र येऊन किंवा इंडिपेंडंट होऊनच सरकार होतं. एकदाच परवा 2012मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षानं माझ्याकडे आले मनोहर पर्रीकर आणि नितीनजी गडकरी आणि त्यांनी ठरवलं, त्यावेळी अध्यक्ष नितीनजी गडकरी होते आणि त्यांनी माझ्याकडे बोलणी केली की आपण चांगलं कशाला करू नये आणि त्यासाठी आम्ही एकत्रित झालो. आणि त्यावेळी जी निवडणूक झाली त्यावेळी आम्ही 23 निवडून आलो दोन्ही मिळून. ते आम्ही 21 ते 21 भाजपा 21 आणि आम्ही तिघे जण आलो 24 निवडून आलो. आणि मला वाटलं होतं की आम्ही चांगलं काम करू, पण कर्मधर्म सहयोगानं मनोहर पर्रीकरला गोवा सोडून जावं लागलं. त्यानंतर पार्सेकर आलं. पार्सेकरनं त्यांच्या गुहेतली जे काही माणसं होती त्यांनी पार्सेकरला काय सांगायला लागले. त्यात पार्सेकर भरकटत गेले आणि स्वतःच्या पायावरती त्यांनी दगडधोंडा, जसा आता प्रमोद सावंत करतो, स्वतःच्या पायावर दगडधोंडा मारून घेतला. जसं पार्सेकर करतो तसंच आज प्रमोद सावंत पण आपल्या पायावर दगडधोंडा पडला. शेवट जे पार्सेकरला शिकवत होते ते दोघेही गेले आणि बरोबर त्यांच्याबरोबर पार्सेकर गेला. आज पण प्रमोद सावंतला 3 जण शिकवतात मगो पक्षाला संपवण्याचं. कारस्थान जे चालू आहे ते प्रमोद सावंतला 3 जण संपवतात. त्यावेळी त्याला 2 शिकवत होते, आज हे 3 आहेत. त्याशिवाय कमिटी मेंबर कोण होते तर माहीत नाही. खूप वेळा नितीनजी गडकरीनं पण त्यावेळी त्यांना सांगितलं
त्यानंतर खूप जणांनी त्यांना सांगितलं, पण त्यावरती त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांना सत्ता हे आपलं खुर्ची असं वाटत होतं पारसेकरांना. त्यानंतर जी परिस्थिती पारसेकरची काय झाली तुम्ही सगळ्यांनी बघितली, त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आणि मला बोलायला नको, कारण त्याला मी सांगितलं होतं की तू त्यांचं ऐकू नको, ते तुला बरोबर शिकवत नाही. आज तीच परिस्थिती प्रमोद सावंतची आहे. प्रमोद सावंतला पण एक दुखते जण आणि त्याच्याबरोबर कमिटीतला एक माणूस हे शिकवत असतो आणि मला ते माहीत आहे. मी एवढंच म्हणेन की त्याला सुबुद्धी देवो, कारण तो यंग आहे. पारसेकरला 60 झाली होती, हा यंग आहे, त्याला सुबुद्धी देवो आणि पुढं त्याला पाहिजे तसं करू. ती गोष्ट नाही आहे. पण एक गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि मगो पक्ष एकत्रित गेला तर कुणीही त्याला हात लावू शकत नाही. मगो पक्ष वेगळा गेला, भारतीय जनता पक्ष वेगळा गेला तर त्यात मग जे 3, 2, 5 म्हणतात तशी गोष्ट आहे. तुम्ही नेमके मुद्द्यावरती आलात की भाजप आणि मगो ज्या वेळेला एकत्र पद्धतीनं निवडणुकीला गेले त्या वेळेला त्यांना यश हे हमखास मिळालेलं आहे. आणि ज्या वेळेला हे दोन्ही पक्ष वेगळ्या पद्धतीनं गेलेत त्या वेळेला दोन्ही पक्षांना त्याचं नुकसान झालेलं आहे. यावेळीही भाजपाच्या मनात तोच विचार आहे की कुठल्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीत मगो आणि भाजपची युती व्हावी आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव सुदीन ढवळीकरांकडे आलाय. सुदीन ढवळीकरांना आगामी सरकारात उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे किंवा सुदीन ढवळीकरांना मंत्रिपदही मिळू शकतं, अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू व्हायला लागल्यात. कितपत तथ्य आहे त्यात? नाही, यात काही तथ्य नाही आहे. ॲट दिस मोमेंट आय एम नॉट विथ एनी अदर पार्टी. मला माझा मगो पक्ष बांधायचा आहे. चांगलं काम मगो पक्षानं 17 वर्षात जे केलं त्यानंतर आलेले पक्ष बघा. 15 वर्ष तोडफोड काम काँग्रेसनं केलं, आमदार पळवले, त्यांची स्थिती बघा. आणि तेच आज डबल तोडफोड करून म्हणजे घाऊक पद्धतीनं जी तोडफोड केली ती भारतीय जनता पक्षानं केली. हे दिवस भरल्यानंतर हे असंच होतं. आज त्यांचे जरी दिवस असले तरी पुढचे दिवस त्यांचे नाही आहेत, एवढंच मी सांगेन. कारण शेवट प्रत्येक मतदार राजा जो असतो तो हे बघत असतो. 1963 ते 1979 जे आम्ही काम केलं ते आज सगळ्या युवा वर्गापुढं आहे. शिक्षणामध्ये असू दे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये असू दे किंवा इतर बाबतीत असू दे, ज्या गोष्टी गोव्यामध्ये झाल्या त्या धरणाच्या बाबतीत असू दे, प्राणच्या बाबतीने, आणि मग एन्हान्समेंट केला आहे फक्त. पण धरणं जी मानली ती सगळी मगो पक्षानं मानली. आज ज्या पाण्याची जो मुबलक पाणी गोव्यामध्ये आहे ते मगो पक्षासाठी सगळ्यांना पाणी जे मिळतं ते धरण बांधल्यामुळे सगळ्यांना पाणी मिळतं आणि ते मगो पक्षानं केलं आहे. एवढंच नव्हे, शेतीसाठी पाणी पुरवलं ते पण मगो पक्षाने, आणि काहीही केलेलं नाही. त्यांनी फक्त रस्ते रिपेअर केल्यासारखे काम केलं आहे. आज मला तरी वाटतं जे काम मगो पक्षानं 17 वर्ष राज्य करून केलं ते काम तोडफोड करून काँग्रेसनं केलं, त्याचं आणि याचं वजनमाप करा. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने जे 15 वर्षात काम केलं, ओबडधोबड असू दे किंवा घाऊक पद्धतीने आमदार पळवून केलं असू दे, त्यांनी केलेलं काम बघा. आणि मी एवढंच सांगेन युवा वर्गाला की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही एवढंच बघा की कुणी चांगलं काम केलं आहे, कोण चांगलं. आतासुद्धा जे रस्ते चालू आहेत ते मी आणि मनोहर पर्रिकरनं आणले, नितीनजी गडकरींनी दिले. त्यानंतर कुठं आलेत रस्ते? पाण्याच्या समस्या, केवढ्या मोठ्या पाण्याच्या समस्या आहे, का होत नाही आहे? 18% ह्या लोकांनी कॅपिटलमध्ये एक्सपेंडिचर केला आहे 2018. त्यांनी सांगितलं मी पॅन्डेमिक सिच्युएशनसाठी आम्ही 19-20 काम करू शकलो नाही. मग मी विचारलं त्यांना 19-20 जर तुम्ही काम करू शकला, 18-19 तुम्ही कशाला काम केलं नाही ते तरी सांगा. 19-20 झाले, 20-21ची परिस्थिती आणि वाईट आहे त्यांची. आता हे सगळं बघितल्यानंतर मला तरी वाटतं की मगो पक्ष जो आहे तो चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबरच एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये एक IIT बघा तुम्ही. आता IITचा साधा विषय त्यांच्याकडे सॉर्ट आउट होऊ शकत नाही. असे कितीतरी विषय आहे जे त्यांच्या डोक्यातसुद्धा येत नाही. अशी स्थिती त्यांनी स्वतःची करून घेतलेली आहे. आणि मला तरी वाटतं मगोशिवाय गोव्याला पुढं पर्याय नाही आहे. मगो हाच गोवा चांगला सुधारू शकतो, बांधू शकतो आणि गोव्याला योग्य न्याय, गोव्यातील मतदारांना योग्य न्याय देऊ शकतो. मगो पक्षाला
पर्याय नाही आहे. पण मगो पक्षाकडे युवा नेतृत्व खूप कमी आहे. युवा नेते मगो पक्षाकडे का येत नाहीत? आज जर तुम्ही बघितलं तर एक मांद्रेमध्ये जीत आरोलकर जर सोडले तर तुमच्याकडे तशा पद्धतीचे युवा नेते किंवा युवा उमेदवार नाही आहेत. तर हे युवा उमेदवार तयार करण्यासाठी तुमचं काय योगदान आहे की तुम्ही काय प्रयत्न करता? आज गोव्यामध्ये आम्ही युवा नेतृत्वाला वाव दिलेला आहे. आधी आमचं जे एक्झिक्युटिव्ह कमिटीचं वयोमान जो होतं ते 65+ होतं. आज ते आम्ही 55च्या खाली आणलं आहे. मला अभिमान आहे, कारण पुढची जी पिढी मगो पक्ष घेऊन जाईल ती आम्ही आताच तयार करायला पाहिजे आणि ते आम्ही लागलो आहे. लोक काही बोलू, ढवळीकरांचा पक्ष म्हणू, काही म्हणू, मला ते पडलेलं नाही. मी आजपर्यंत पक्षात राहिलेलो आहे. पुढंही मी पक्षांमध्ये राहून काम करणार, याबद्दल दुमत नाही आहे. आणि चांगलं काम करण्यासाठी मी प्रसिद्ध आहे. काही घाण काम करण्यासाठी मी प्रसिद्ध नाही. आजपर्यंत मी जे काम केलं आहे ते चांगलं काम केलं आहे. आता पुढं काय होईल मला माहीत नाही. मला जर चांगलं आयुष्य मिळेल नक्कीच मी चांगलं काम करून दाखवेन. आणि जे काम लोकांना जमलं नाही भाऊसाहेब बांदोडकरनंतर ते काम मी त्यांना करून दाखवेन. मगो पक्षाचं नेतृत्व हे ढवळीकरांव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडे का दिलं जात नाही असाही प्रश्न नेहमी केला जातो. काय आहे त्याचं गुपित? मला तरी तसं वाटत नाही, कारण यांना जे माणसं आलीत ती सगळी आणि एक आम्ही एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये आम्ही एक डिसिजन घेतलं आहे. 65 वरचा जो माणूस आहे त्याला पुढच्या वेळी आणि निवडणूक लढवायला मिळणार नाही. एक्झिक्युटिव्ह कमिटी आमदार म्हणून ते त्यांनी डिसाईड करायचं, पण एक्झिक्युटिव्ह कमिटी जी याच्या पुढं होणार ती 65 खालचीच होणार. यामध्ये युवा वर्ग नक्कीच आता चांगली माणसं आलीत. आनंद नाईक म्हणून एक ट्रेजरर आला आहे, एकदम चांगला माणूस आहे. जसा जीत आरोलकर आहे तसाच आनंद नाईक आहे. त्यानंतर आमचा डॉक्टर केतन भाटीकर आला आहे फोंड्याला, तो पण चांगलं काम करतो. अशी खूप जण आहेत जी चांगलं काम करतात, पुढं जाण्याचा प्रयत्न करतात. आमचा प्रवीण आल्लेकर आला आहे इथं पेडण्याला, तो पण चांगलं काम करतो. रोहन सावईकर म्हणून एक मुलगा काम करतो जो साखळीमध्ये राहतो, तो पण चांगलं काम होतो. उमेदवारीसाठी आलेले नाही ते लोक, हे काम करण्यासाठी आलेत, मगो पक्ष पुढं नेण्यासाठी आलेत. आणि मला तरी वाटतं मगो पक्ष जर पुढं जाणार, यंग जनरेशन मगो पक्षामध्ये येणं प्राप्त आहे आणि तो प्रयत्न आम्ही कमिटी करेल. मनोहर पर्रीकर जेव्हा गेले त्यावेळेला सरकारचं नेतृत्व कुणाकडे जाणार अशा पद्धतीचा एक पेच प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेला अनेक नावं चर्चेत होती. त्यावेळेला सुदीन ढवळीकरांचं सुद्धा नाव चर्चेत होतं की सुदीन ढवळीकरांना भाजपात तुम्ही पक्षच भाजपात विलीन करा आणि मुख्यमंत्री बना अशा पद्धतीचा प्रस्ताव हा मगो पक्षाला किंवा सुदीन ढवळीकरांना होता, अशी चर्चा होती. शेवटी ही माळ डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या गळ्यात पडली. विधानसभेतले प्रतापसिंग राणे यांच्यानंतर दिगंबर कामत आणि तुम्ही हे सर्वात ज्येष्ठ सदस्य हे विधानसभेतले आहेत. तर डॉक्टर प्रमोद सावंत या युवा नेतृत्वाकडे, विधानसभेतले ज्येष्ठ सदस्य या नात्यानं या नेतृत्वाकडे किंवा त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीकडे तुम्ही कसं बघता? एक म्हणजे ॲज ए सभापती म्हणून डॉक्टर प्रमोद सावंतनी काम केलं होतं. सो प्रत्येक जो डिपार्टमेंट असतो, बिझनेस रूल्स असो त्या डिपार्टमेंटचे किंवा ज्या काही गोष्टी डिपार्टमेंटने बघायला पाहिजे होतं ते थोडं ज्ञान त्यांना होतं. ही एक बाजू झाली. ते डॉक्टर आहेत, नक्कीच हुशार असणार, ही दुसरी बाजू झाली. पण ओव्हरऑल बघितलं तर त्यांचं वाचन कमी आहे असं मला एक वाटतं. कारण खूपशा बाबतीत त्यांनी चुका केल्या, ते त्यांच्या अंगावर आल्या. आता ह्यात सुधारण्यासाठी त्यांच्याकडं वय आहे, अजून ते 50 वर्ष झालं नाही. आणि 50 वर्ष ज्या माणसाला अजून झाली नाही तो अजूनपर्यंत शिकू शकतो. 50 नंतर शिकणार, मी तर 55 नंतरच सुद्धा शिकत होतो. आणि हे मुख्यमंत्रीपद आहे ते शिकण्यासारखंच आहे. ते 1-2 वर्षात तुम्ही काही करू शकत नाही. तो नवीन आहे, काम करू शकतो त्यानं जर म्हणालं. पण त्यांचे ज्या आजूबाजूला माणसं आहेत आणि ती जे काय शिकवतात, आज मी बघितलं तो मी माझ्याबरोबर, तो आपल्याबरोबर एक मंत्री घेऊन येतो माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असो, म्हणजे तो मंत्री आल्याबरोबर मी आणि स्टेजवरती नको ना, मी जातच नाही त्या मंत्र्याच्या स्टेजवरती. मी त्याच्या भाषणाला पण राहत नाही, मी त्याला बघत पण नाही, हे त्याला माहीत आहे. तो त्या मंत्र्याला घेऊन आल्याबरोबर त्याला माहीत असतं की सुदीन ढवळीकरांनी तिथं येणार नाही म्हणून. असे जी माणूस आहेत त्यांच्यावरची नक्कीच लोक विचार करणार. आज त्याची परिस्थिती तीच आहे. तो ज्यावेळी फोंड्याला येतो त्यावेळी तो मंत्री त्याच्या खांद्याला खांदा लावून असतो.
अशीच परिस्थिती पार्सेकरांची होती. पार्सेकर पण हेच करत होता. फोंड्याचाच एक आमदार मंत्री त्याच्या हाताला हात घालून फिरत होता. आज त्या मंत्र्यानं त्याला सोडलं, भारतीय जनता पक्षाला सोडलं, पायदुळीत उडवलं भारतीय जनता पक्षाला, आणि तो काँग्रेसमध्ये जाऊन त्यानं उमेदवारी घेतली परवाच्या याला. याच्यावरून अर्थ काढा. अशी जी माणसं आहेत त्याच्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे, आणि अशा परिस्थितीत त्यांच्याबरोबर कोण जाणार हा प्रश्न. आता मुख्यमंत्री म्हटल्यानंतर या गोष्टी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. त्यांच्याकडे हे नाही आहे, ते आता निवडणुकीमध्ये दिसेल कोण सत्य आणि कोण असत्य. येत्या निवडणुकीमध्ये ते दिसेल, त्याबद्दल दुमत नाही आहे. पण जे काय ते करतात त्यांचा, फॉर एक्झाम्पल फायनान्स, त्यानं खूप काम करायला पाहिजे. गोवा डेप्टमध्ये आहे. गोवा जर त्याला सावरायचा आहे तर तो विषय त्याच्याकडे नाही आहे. मी बघितलं त्याचं. दॅट फायनान्स डिपार्टमेंट हा त्याचा विषयच नव्हे असं मला वाटायला लागलं. आणि एक म्हणजे त्याला बिझनेस लाईन माहीत नसल्या कारणानं तो ते करू शकत नाही. एक प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टला हे काम व्हायला पाहिजे. आता परवाच त्यांनी एक प्रोजेक्ट काढला. कुठला काढला? अकाउंट्स डिपार्टमेंटची बिल्डिंग. अकाउंट्स डिपार्टमेंटची बिल्डिंग घ्याच तुम्ही, पण तुमच्याकडे असलेले प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट केव्हा करणार? सेलटेक्स ऑफिस केव्हा करणार? अल्टिनोवरती चाललेलं आज 10 वर्ष झाली, ते कंप्लीट करा ना. जिल्हा हॉस्पिटल मडगाव ते कंप्लीट करा ना. तुमचं कोर्ट मेर्शी ते कंप्लीट करा ना. हायकोर्ट अजून तुमचा होत नाही, ते कंप्लीट करा ना. जी कामं तुम्ही हातामध्ये घेतली आहे ती तशीच टाकतात तुम्ही आणि नवीन कामं घेतात. याला काय अर्थ? याला मंत्री फायनान्स मिनिस्टर होऊच शकत नाही, म्हणूच शकत नाही. जी कामं तुम्ही घेता त्याला पैसे येतात. आता सेंट्रल गव्हर्नमेंट जेव्हा आम्हाला कामं देतो तेव्हा त्यांचं प्रोव्हिजन आधी असतं. तसं तुम्ही काहीतरी तयार करा ना. एक तुम्ही 2च प्रोजेक्ट घ्या, पण ते पूर्ण करा, त्यांच्यासाठी पैसे ठेवा. अजून यांनी काही बघितलेलं नाही. आज एक प्रोजेक्ट अक्षरशः लोळतोय कुठं? वास्कोला आणि बस स्टँड. अजून त्या 10 वर्ष झाली त्याला पैसे नाही, काय. वास्कोचे आमदार आणि म्हापशेचा प्रश्न आहे. वास्कोचे आमदार हे कदंब महामंडळाचे चेअरमॅन आहेत. आणि हे सगळे अर्धवट स्थितीतले प्रोजेक्ट जोपर्यंत तुम्ही करत नाही, तो नवीन प्रोजेक्ट काय घेतात तुम्ही? आधी जे जुने प्रोजेक्ट आहेत त्याला हातभार लावा. म्युन्सिपाल्टी 50 वर्ष झाली, त्यावेळी म्युन्सिपाल्टीसाठी आम्ही पैसे दिले, 5-5 कोटी दिले, 2-2 कोटी दिले. ते अर्धवट स्थितीत, अर्ध्या स्थितीत प्रोजेक्ट आहेत. त्यांच्यावर यांचं लक्षच नाही. अजून ते तसेच पडलेत. आता आम्ही 60 वर्ष साजरी करतो, पण ते प्रोजेक्ट त्यांच्या. आमचं फोंड्याचं मार्केटमध्ये जायला भीती वाटते, अशी स्थिती फोंडा मार्केटची आहे. आणि त्यांनी ज्यावेळी मला बाजूला काढून त्यांनी ते तिथं भेट दिली आणि तिथं सांगितलं की आम्ही 6 महिन्यात सगळं कंप्लीट करू. काही झालेलं नाही तिथं. फक्त आश्वासनं दिली, ॲश्युरन्सच म्हणतो आम्ही. हा सभागृहामध्ये ॲश्युरन्स दिली त्यांनी, पण ती कंप्लीट करण्यासाठी ते पुढे आलेले नाहीत. आणि त्यांना जे कोण आता शिकवतात, एक म्हटले कमिटीतले 1-2-3 माणसं त्यांना शिकवतात, आणि 1-2-3 मंत्री आणि एक आमदार त्यांना जे शिकवतो त्यानंच त्यांच्या पायाखालची वाळू जाईल. एक महत्त्वाचा प्रश्न मला आता तुम्हाला विचारायचा आहे. प्रश्न महत्त्वाचा एवढ्याचसाठी की ज्या ज्या वेळेला सुदीन ढवळीकरांचा प्रश्न येतो त्या त्या वेळेला सुदीन ढवळीकरांच्या बदनामीसाठी त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले जातात. म्हणजे PWD हे सुदीन ढवळीकरांसाठीच तयार केलेलं खातं आहे अशा पद्धतीचा एक आरोप आहे. PWD म्हणजे पर्सेंटेज डिपार्टमेंट, पर्सेंटेज खातं. सुदीन ढवळीकर हे सर्वात भ्रष्ट मंत्री. सुदीन ढवळीकरांनी आपल्या ट्रस्टच्या नावे करोडो रुपयांची मालमत्ता जमवली. काय काय आणि कुठले कुठले म्हणून आरोप सुदीन ढवळीकरांवरती झालेले नाहीत. आज सरकार त्यांचं आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, पोलीस खातं, ED, इन्कम टॅक्स सगळं त्यांच्याकडे आहे. मग सुदीन ढवळीकर जर खरोखरच भ्रष्ट मंत्री होते, सुदीन ढवळीकरांनी खरोखरच जर पर्सेंटेज खाल्लेली असेल, तर सुदीन ढवळीकरांवरती साधी तक्रार दाखल होत नाही, सुदीन ढवळीकरांवरती कुठलीही कारवाई होत नाही. हे असं का? पहिलेच जेव्हा विधानसभा झाली मला काढल्यानंतर, त्यावेळी याच्यावरती भरपूर डिबेट विधानसभेमध्ये झाली. एक सोसायटी म्हणून, पब्लिक वर्क डिपार्टमेंट सोसायटी म्हणून होतं, त्याच्यावर 1200 मुलं होती आणि त्यांच्यावर आत घेण्यासाठी प्रक्रिया चालू होती. ही सगळी प्रक्रिया
पार्सेकर ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी पूर्ण झालेले होते, पण पार्सेकरनी ते बाजूला ठेवलं आणि काहीतरी काढलं आणि त्या यात पार्सेकर गेले आणि आमदार म्हणून सुद्धा पडले. ती गोष्ट वेगळी. शेवट ही पोरं आहेत गोव्याची पोरं, आणि ही सगळी जी मुलं आहेत ही सगळी कोणा आईवडिलांची मुलं आहेत. आपण त्यांना आशीर्वाद द्यायला पाहिजे. आणि अशा स्थितीत ती सुधीन ढवळीकराची, मनोहर पर्रीकराची, प्रमोद सावंताची किंवा लक्ष्मीकांत किंवा आणि कोण PWD मिनिस्टर होती त्यांची असं म्हणून उपयोग नाही आहे. त्यात सत्यता काय ही बघावी लागते. अर्धा तास विधानसभा अधिवेशनाचा अर्धा तास आमच्या मांजरेच्या आमदारानं घालवला ह्या विषयावरती आणि सांगितलं की इन्क्वायरी करा, हे करा, ते करा, सगळं करा. आणि परवा वन फाईन मॉर्निंग ही फाईल मी अभिनंदन करतो मुख्यमंत्र्याचं, कारण साखळी मतदारसंघामधलेच नव्हे तर बिचोली मतदारसंघातले जवळजवळ 300 मुलं त्या यात होती. आणि त्यासाठीच मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी काही न बघता ही फाईल पास केली. आता मला सांगा, ती जर खरंच ती मुलं तर कोणी घेतली नव्हती किंवा ती बाहेरची होती तर मग ती कशी याला पास करून त्यात सोसायटीमध्ये घेतली हा प्रश्न येतो. आणि अर्धा तास विधानसभेचा तुम्ही घालवला तो का? आता ही सगळी मुलं जर माझीच होती तर मग ती कशाला घेतली हा प्रश्न येतोच की नाही. आणि त्याची इन्क्वायरी कुठे गेली? मग इन्क्वायरी करा, हे करा, ते करा, हे सगळं सांगितलं होतं. पण त्यांना माहीत होतं मुख्यमंत्र्यांना की यात तसं काही नाही आहे. ही जी मुलं आहेत ती O&M मध्ये घेतले होते, म्हणजे मेंटेनन्स वर्क जे असतं प्लांटचं, ऑपरेशन अँड मेंटेनन्स. O&M म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्स. ह्या विभागामध्ये 5 वर्ष जी मुलं घेतात ती काम माहीत असलेली मुलं असतात. बरोबर. आणि ती माहीत असलेली मुलं जेव्हा ते काम करतात तेव्हा पुढची 5 वर्ष कोण करणार हा प्लांटवरती प्रश्न असतो. म्हणून त्यांना पुढं आम्ही घालतो. आणि आज पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट सोसायटी झाल्या कारणानं ह्या मुलांना योग्य पगार मिळतो, योग्य मानधन मिळतं, योग्य सुट्या मिळतात आणि प्लस त्यांचा प्रोव्हिडंट फंड किंवा ESI काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना दिल्या गेलेल्या आहेत. नाहीतर ह्या मुलांना 1200-1300 रुपये पगार होता. आज अलीकडेच त्यांचा अलीकडेच एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या मुलांना सोसायटीमध्ये घेण्यात आलं आहे त्या मुलांना सध्या जो पगार देण्यात येतो तो पगार त्यांना एरवी जो कॉन्ट्रॅक्टरकडून पगार मिळत होता त्याच्यापेक्षा कमी पगार मिळतो. नाही, मला तरी अशा पद्धतीचं निवेदनही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. नाही, ही गोष्ट बरोबर नाही आहे. त्यांना जो पगार मिळतो तो कॉन्ट्रॅक्टर देत होता त्याच्यापेक्षा डबल पगार मिळतो. कॉन्ट्रॅक्टर त्यांना 4,500 रुपये ते 5,000 रुपये देत होता. आज त्यांना जो मिनिमम वेज रेट आहे त्या याच्याप्रमाणे स्किल, अनस्किल, हायली स्किल, सेमी स्किल त्या रेट दिलेले असतात. त्याप्रमाणे GSR मध्ये गोवा शेड्यूल रेट्स म्हणून असतो, CPWD मॅन्युअलच्या याच्यावरती त्याच्यावरती तो डिराइव्ड केलेला असतो आणि तो पगार त्यांना मिळतो, आजपर्यंत मिळतो. फक्त पगारामध्ये तफावत होते. म्हणजे आज देण्याचा पगार 12 तारीखला जर पगार आहे तो 18-19 असं होते. पण मला तरी वाटत नाही कॉन्ट्रॅक्टर देतो. आता दुसरी गोष्ट आहे, जो मुलगा किंवा मुलगी 8 वर्ष सोसायटीमध्ये आहे त्यांना 6th पे लावलेला आहे, ते अजून आता ते डिसिजन ते घेतात. तर त्यात काही त्यांचं मला तरी वाटत नाही कोणी ते अडवलं आहे किंवा हे बरोबर नाही आहे. कोणी जर ते सांगितलं तर ते वाहतूक मंत्री म्हणूनही सुधीन ढवळीकरांनी काम केलेलं आहे. आणि वाहतूक मंत्री म्हणून तुम्ही काम करत असताना आम्ही नेहमीच बघत होतो की खाजगी बस वाहतूकदार जे होते ते नेहमीच आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी तुमच्यावरती आरोप करत होते किंवा तुमच्याकडे पाठपुरावा करत होते. सरकारनं सध्या स्वयंपूर्ण गोवा असा एक मंत्र अवलंबलेला आहे, त्याच्यासाठी कामही सुरू आहे. गोवा हे असे एकमेव राज्य असेल ज्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही प्रामुख्याने खाजगी बस वाहतूकदार करतात आणि मोठ्या प्रमाणात 100% त्याच्यात गोयकार आहेत जे स्वतः हा व्यवसाय करतात, आपली कुटुंब चालवतात. आज त्यांची परिस्थिती खूप बिकट बनलेली आहे. कोविडमुळे आज त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे, ठप्प झालेला आहे. तिकडे केंद्रात नितीन गडकरी यांनी एक नवीन स्क्रॅप पॉलिसी आता आणली आहे 15 वर्षांची, ज्याच्यात 15 वर्षानंतर त्या गाड्या त्यांना स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. आणि नवीन ज्या इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत त्या इलेक्ट्रिक बसेसचे जे दर आहेत किंवा त्यांचे जे प्राइसेस आहेत ते या लोकांना परवडणारे नाहीत. तर या सगळ्या अनुषंगाने या व्यावसायिकांच्या भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तरी वाटतं
ही चूक जी झालेली आहे ती आमच्या गोवा गव्हर्नमेंट सरकार आणि मंत्री मोविन गुदिन्होसाठी झालेली आहे. जो ॲक्ट इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे होता, एमेंड केलेला ॲक्ट भारत सरकारनं, तो अजूनपर्यंत ह्या लोकांनी केला नाही. आणि त्यांनी जी त्याच्यामागं रिझनं दिली ती अत्यंत खालच्या दर्जाची आहे. रस्ते बरोबर नाही. आता रस्ते बरोबर नाही म्हणून तुम्ही ॲक्ट इम्प्लिमेंट करत नाही. आता जर तो ॲक्ट इम्प्लिमेंट झाला तर ह्या बसेस जेव्हा स्क्रॅप करणार त्याच्यासाठी काय आहे ते त्या ॲक्टमध्ये आहे, पण ते आम्ही करू शकत नाही. सो लोकांना माहीत नाही. आता खूप गोष्टी आहेत. खरं म्हणजे हे वाहतूक खाते ज्यावेळी माझ्याकडे आलं 2008मध्ये, मला त्यात गंध नव्हता म्हणजे शिक्षण होतं मला, पण मला ते आता मला मिळावं असं मला केव्हा वाटलं नाही. कारण त्यात जी भजबजपुरी होती ती न बघण्यासारखी होती. म्हणजे करप्शन सगळ्या लेवलला होता. मी ते थोडं हे केलं आणि एक करून स्कीम्स तयार करून वेगळ्या पद्धतीने चालवायला लागलो. सुरुवातीला त्याचा रेव्हेन्यू 72 कोटी होता. मी पहिल्याच वर्षी इट इज टच टू 114 करोड. माझ्याकडं फेब्रुवारीमध्ये ते खातं आलं होतं 2008. एप्रिल 2008मध्ये मी रेव्हेन्यू 114 कोटीवरती नेला. अँड आय एम प्राऊड. जेव्हा मी ह्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी मी 432 कोटीवरती हा रेव्हेन्यू नेऊन ठेवला. आज रेव्हेन्यू किती आहे? आज रेव्हेन्यू 230 कोटीसुद्धा नाही आहे. एवढे असून त्यांनी सगळं वाढवलेलं आहे. आणि त्यावेळी 2 वेळा आम्ही जे मायनिंग डिपेंडंट लोक होते त्यांना आम्ही सबसिडी दिल्या. बसवाल्यांना चांगल्या योजना तयार केल्या. टॅक्सीवाल्यांना मी चांगल्या योजना तयार केल्या. मी स्वतः टॅक्सीवाल्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता जे भांडण चालू आहे त्यांचं मीटर आणि याच्यासाठी गोवा ॲपसाठी, मी त्यांना सांगितलं होतं मीटर बसवा आणि फिनिश करा म्हणून. माझं बाप्पा म्हणून ते येत होते माझ्याकडे. मी त्यांना 100 वेळा तरी सांगितलं मीटर बसवा आणि हा इश्यू हे करा, नाहीतर हा इश्यू कुठे जाणार म्हणून. त्यानंतर निलेश काब्राल हा आमचा आताचा टुरिझम मिनिस्टर एकत्रित झाले आणि त्यांनी ॲप काढला. त्याबरोबर हे लोक पाठीमागणं पडलं. आज तीच परिस्थिती आहे. मी अजून त्यांना सांगतो मीटरसाठी प्रयत्न करा किंवा मगो पक्षाकडे सत्ता द्या. त्यांना मी सांगतो मी सगळे विषय हातात घेऊन पूर्णपणे, तुम्ही जे जमिनीवरती पडलात टॅक्सीवाले असू दे बसवाले असो, मगो पक्षाने या सगळ्यांना हातभार लावला. त्यांनी काही असू दे. प्रायव्हेटायझेशन कोणी केलं होतं त्यावेळी? मगो पक्षानंच केलं होतं. कदंबा चालू केली काँग्रेस पक्षानं. त्याच्या आधी मगो पक्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रायव्हेट बसेसच होत्या पण चांगल्या चालत होत्या. ते का हे विसरले का? हे विसरले. आज ती शक्यता परत एकदा अस्तित्वात आणणं प्राप्त आहे. आम्ही ते आणू, प्रोव्हायडेड ते सगळे आमच्याबरोबर यायला पाहिजे. अर्धे इथं अर्धे तिथं असं करून होत नाही. आज ॲक्ट इम्प्लिमेंटेशन आहे. ॲक्टमध्ये किती चांगल्या गोष्टी आहे. कोणी मेला 4 लाख रुपये मिळतात, आज हे 2 लाखच देतात. गोवा सरकारची योजना आहे तिला 2 लाख आहे. तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही ना. तुम्ही ॲक्ट इम्प्लिमेंट करा. सेंट्रल गव्हर्नमेंट 4 लाख रुपये देते ना तुम्हाला. तुम्ही तुमचे पैसे कशाला देता? बरोबर. हा प्रश्न असे कितीतरी आहे. तुम्हाला एअरपोर्टसारखा आमचा बस पोर्ट आहे, त्यासाठी कन्सल्टंट हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंट देतं. पण तुम्ही ॲक्टच इम्प्लिमेंट करत नाही, कारण त्याच्या पाठीमागं तुमचं काहीतरी वेगळं आहे. मोविन गुदिन्हो नेहमीच विधानसभेत तुमच्यावरती सडकून टीका करायचे. सुधीर ढवळीकर हा त्यांचा निगेटिव्ह पॉईंट होता आणि नेहमीच तुम्हाला टोचून बोलायचे की सुधीर ढवळीकर हे भ्रष्टाचारी, त्यांच्या खात्यात भ्रष्टाचार चालतो, असं चालतं तसं चालतं. आज त्यांच्याचकडे तुमचं वाहतूक खातं आहे. मग तुम्ही जर खरोखरच भ्रष्टाचार केलेला असेल तर मोविन गुदिन्हो यांना कोण रोखतंय? बरोबर आहे. काय आहे म्हणजे का त्यांच्याकडे? मी एवढंच सांगेन की 432 कोटी मी रेव्हेन्यू नेऊन पोचवला, तो आज 235 कोटी कसा झाला याचं उत्तर त्यांनी द्यावं. एवढं उत्तर जरी मला मिळालं तरी पुरे आहे. मला म्हणजे लोकांना, मला नव्हे, सुधीर ढवळीकरला उत्तर देऊन काय मिळेल? लोकांना उत्तर द्यावं ना. हा रेव्हेन्यू कसा झाला? मी परवा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणलं आहे. कारण हा रेव्हेन्यू तुम्ही जर असा, कारण रेव्हेन्यू ओरिएंटेड डिपार्टमेंट्स हे खूप कमी आहेत. एक त्या ट्रान्सपोर्ट आहे, दुसरा एक्साईज आहे, सेल टॅक्स म्हणजे आता GST आहे. हे
थोडे जे हे आहे ते PWD म्हणजे रेव्हेन्यू ओरिएंटेड नाही आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. पण इलेक्ट्रिसिटी पैसे पण देतो, पैसे पण घेतो, अशी परिस्थिती इलेक्ट्रिसिटी. जेवढे पैसे देतात ते थोडेसे जास्त येतात. PWD पण पैसे जास्त देते, पैसे घेते कमी. पण असे डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे एक आमचं ते स्टॅम्प पेपर्स आहेत ते, त्यात एक रेव्हेन्यू येतो. हे खूप कमी डिपार्टमेंट जे रेव्हेन्यू आहे त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असायला पाहिजे. ते लक्ष नाही आहे असं वाटतं. काल BSc मीटिंग झाली. BSc मीटिंगमध्ये वेगवेगळे विषय चर्चेला आले. सगळ्या विरोधकांनी सरकारकडे एक मागणी केली आहे की राज्यात आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे या आचारसंहितेच्या काळात अर्थसंकल्प सादर करू नये, फक्त लेखानुदानाला मंजुरी द्यावी आणि सरकारने त्याच्यानंतर कामकाज पुढे करावं. आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत तुम्ही त्यासाठी कोर्टातही जाण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याच्याबरोबर राज्यपालांची मला वाटतं तुम्ही भेट मागितलेली आहे. काय आहे नेमका विषय? एक म्हणजे मला खूप वाईट वाटतं जे काय आम्ही विषय मांडला आणि त्याला स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं नॉट पॉसिबल. हे बरोबर नाही आहे. कारण हे वर्ष जे आहे 2021-22 हे इलेक्शन वर्ष आहे. आज म्युन्सिपाल्टीची जरी इलेक्शन असलं तरी पुढचं जे इलेक्शन आहे ते विधानसभेचं इलेक्शन आहे. ते पण ह्याच वर्षात फेब्रुवारी 2021मध्ये 22मध्ये होणार, त्याच्या आधी होणार. फेब्रुवारी इज द लास्ट. आता मला सांगा, तुमचं जे बजेट असणार त्यात योजना असणार. आता म्युन्सिपाल्टीचा कोड ऑफ कंडक्ट आहे, ह्या योजना तुम्ही मांडणार आणि लोकांना सांगणार आम्ही येतात, तिथं मतं बदलणार नाही का? आता दयानंद सामाजिक योजना आहे, तुम्ही जर सांगितलं उद्या आज 2,000 रुपये मिळतात, त्यांना 2,500 मिळणार, हे बरोबर का? हा एक प्रश्न आला. जर गृह आधार आहे, गृह आधारचे आज 1,00,000 बहिणींना अनुदान मिळतं, ते जर तुम्ही सांगितलं नाही आम्ही आता आणि एक 50,000 महिलांना अनुदान देणार, नेचर आणि परत 200 रुपये वाढवणार. गॅस, तुम्ही गॅससाठी काही योजना तयार केल्या आणि हे जर तुम्ही ते विधानसभेत मांडलं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तर तुम्ही ॲश्युरन्स द्यायला लागला. ॲश्युरन्स देतातच विधानसभेमध्ये. बाबा एक मडगाव, आता मडगावचंच घ्या, मडगाव म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन झालेलं नाही, कोड ऑफ कंडक्ट आणि आमची विधानसभा, त्यात जर दिगंबर कांबळेंनी सांगितलं की हे रस्ते तुमचे होत नाही, ही गटारं तुमची होत नाही, ही सिवरेज तुमची होत नाही, तुम्ही करणार की नाही हे ॲश्युरन्स द्या म्हणून तुम्ही ॲश्युरन्स दिलं, त्याबरोबर 10% मतदान चेंज होऊ शकतं. हे तुम्ही करू शकता का? इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट काय सांगतो? कसलंच ॲश्युरन्स तुम्ही द्यायचं नाही, काहीच तुम्ही करायचं नाही, नवीन फाउंडेशन स्टोन घालायचं नाही आणि तुम्ही विधानसभेमध्ये सरळ सरळ घात करणार लोकांचा. आणि त्याचसाठी आम्ही त्यांना सांगितलं आमचा प्रश्न बरोबर आहे, ते नको ऐकू, आम्ही गव्हर्नरकडे आज संध्याकाळी जाणार, त्यानंतर गव्हर्नर जर ऐकत नाही आम्ही स्टेट इलेक्शनकडं ऑलरेडी पत्रव्यवहार चालू आहे आमचा, तो केलेला आहे आणि यदाकदाचित ते पण जर ऐकलं नाही तर आम्हाला कोर्ट्स ऑफ लॉमध्ये कुठेही जाऊ शकतो आम्ही, त्याबद्दल दुमत नाही आहे. आणि ते करणं प्राप्त आहे कारण हे इलेक्शन इयर आहे. आम्ही का हे ठरवलं? आम्ही त्याला विधानसभा बरखास्त करा म्हटलं नाही, आम्ही त्याला सांगितलं की 24 तारीखला तुम्ही वोट ऑफ अकाउंट घ्या, तुम्हाला पैशाची गरज आहे, वोट अकाउंट घेतल्यानंतर तुम्हाला पैसे मिळेल, त्यानंतर तुम्ही हे स्टॉप करा विधानसभा आणि इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही विधानसभा चालू करा. हे आमचं जे मत मांडलं ते आमचं बरोबर आहे. आता आम्ही ऑपोजिशन म्हणून मत मांडलं असं जर त्यांनी ठरवलं तर त्याला काय अर्थ नाही. मगो पक्ष नगरपालिका निवडणुकात कुठेच दिसत नाही. नाही आहे, मगो पक्ष नगरपालिका निवडणुकीमध्ये आहे. 27 जण आमचे उमेदवार आम्ही उभे केलेत. आता काणकोणमध्ये एकच उमेदवार उभा केला, आम्ही वास्कोरात 4 उमेदवार उभे केले आणि मेजर उमेदवार आमचे बिचोलीमध्ये आहे, पेन्यामध्ये आहे आणि म्हापसामध्ये आहे. म्हापसामध्ये आम्ही एकत्रित लढतो सगळे पक्ष, त्यात आमचे 5 उमेदवार आहेत. आता हे सगळं बरोबर घेऊन झालं आणि त्याने मी आधीच सांगितलं की तुम्ही पक्ष या ती निवडणूक लढवा म्हणून. त्यांना भीती वाटायला लागली म्हणून त्यांनी ती पक्षामध्ये घेतलं नाही, कारण त्यांना तोडफोड करायची आहे. कारण भारतीय जनता पक्ष घाऊक पद्धतीने तोडफोड करतो हे सगळ्या मतदारांना आज कळलं आहे. तुमचा डिचोलीचा सिंह अलीकडे खूप गप्प असं वाटतो. नरेश सावळ अलीकडे कुठेच नाही आहेत, काय नेमकं काय झालेलं आहे? नरेश सावळने स्पष्ट शब्दात आमच्या एका मिटिंगमध्ये सांगितलं आहे की आपण जरा स्लो जाणार आणि जेव्हा इलेक्शन जवळ येणार त्यावेळी
काय ते आपण सगळं ठरवणार आणि त्याप्रमाणे आपण जाणार. आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या कमिटी बघते, मी कमिटीमध्ये नाही आहे. केंद्र सरकारच्या एकंदर कार्यपद्धती संबंधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामासंबंधी तुमचं काय निरीक्षण आहे? म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीनं जे काम गेल्या 5 वर्षात केलं हे खूप मोठं काम आहे, पण इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे तसं इम्प्लिमेंटेशन स्टेट वाईज होत नाही. आता ते का होत नाही हे मी सांगू शकत नाही. जे प्रोजेक्ट त्यांच्या ह्यात येतात, फॉर एक्झाम्पल नॅशनल हायवे असू दे किंवा शिपबिल्डिंग असू दे किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी असू दे, ते प्रोजेक्ट बरोबर जातात, पण जे प्रोजेक्ट स्टेट वाईज येतात त्यात तफावत दिसते आणि ते इम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये जसं व्हायला पाहिजे होतं लॉकडाऊन किंवा त्यावेळी ते झालं नाही. गोव्यामध्ये पण झालं नाही आणि बाहेर महाराष्ट्रामध्ये झालं नाही, कर्नाटकामध्ये तर झालंच नाही लॉकडाऊन. अशा खूप गोष्टी आहेत त्याच्यावर. सध्याच्या परिस्थितीत भाजपला जर आव्हान द्यायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एकत्र व्हायला पाहिजे अशी लोकांची भावना आहे. मगो पक्ष हा प्रादेशिक पक्ष आहे, गोवा फॉरवर्ड एक प्रादेशिक पक्ष आहे, अन्य आणखी नवीन नवीन पक्ष आता स्थापन होत आहेत. त्याच्यानंतर काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. मगो पक्ष या सगळ्या विरोधकांनी एकत्र यावं या भूमिकेशी मान्य आहे. मगो पक्ष काँग्रेस बरोबर येत्या निवडणुकीत युती करू शकतो का? काय नेमकी स्ट्रॅटेजी आहे मगो पक्ष? नाही, काँग्रेसमध्ये काही असे लोक आहेत जे आज 2 घोड्यावर पाय ठेवून आहे. आज जेव्हा 2 घोड्यावर पाय ठेवून काही माणसं आमदार म्हणून आहेत, हे मला तरी वाटतं बरोबर नाही आहे आणि ॲट दिस मोमेंट मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट गोवा फॉरवर्ड आहे, त्यांनी अजून NDAचा जो राजीनामा द्यायला पाहिजे होता, NDA सपोर्ट दिला होता, तो अजून दिलेला नाही. सो त्यांच्याबद्दल आम्ही पण 1-2 गोष्टी इथं नमूद करतो की आमचा आणि एक आहे जो गोयचं एकवट, ते जर पुढं आले तर ह्यात बरंच काही होऊ शकतं. कारण गोयचं एकवट जे काम करतं ते मगो पक्षाचे ध्येय आणि धोरणं काय आहेत. मगो पक्षानं 1967 साली जी एक चूक केली ती चूक आता बघून उपयोग नाही. ती चूक होती 1967 ओपिनियन पोलची. ते काही लोक अजून तेच घोळत बसले, त्याला अर्थ नाही. आता अर्थ नसला तरी त्यांना ते काढून पुढे ठेवायचं आहे, ते पॉलिटिकल आहे. पण गोयचो एकवट हा जर पक्ष बांधून पुढे आला तर नक्कीच त्याची ध्येय धोरणं थोडी मगोच्या ह्यात आहे. म्हणजे त्यांना पण वाटतं की गोवा चांगला व्हायला पाहिजे, गोवा चांगले प्रकल्प यायला पाहिजे. जे प्रकल्प आज ते करायला बघतात ते घातक आहे. आता तन्मार प्रोजेक्ट जवळजवळ 1,10,000 झाडं ते मारतात. हे आज गोवा फाउंडेशननं सुप्रीम कोर्टमध्ये दाखवून दिलं आहे. ते सांगतात 16,000. आता ही सगळी झाडं 100 वर्षाची जर असेल तर सुप्रीम कोर्टनं एक केसमध्ये आपलं मत मांडलं आहे की एक झाड जे 100 वर्ष जुनं आहे त्याचं कॉस्ट व्हॅल्यू इज 72 lakhs. आता तुम्ही जर 72 lakhs हा व्हॅल्यू धरून त्या झाडांची किंमत केली तर ते पैसे किती होऊ शकतात, हा प्रश्न आता येणार. हा सुप्रीम कोर्ट केस इज इन द सुप्रीम कोर्ट नाव. आणि हा प्रश्न म्हणजे तन्मार प्रोजेक्ट कशासाठी पाहिजे? खरंच तो गोव्यासाठी पाहिजे का कोलसाठी पाहिजे? ह्या द्विभाषा या सरकारमध्ये आहे 100%. म्हणजे गोयचो एकवट या पक्षाबरोबर तुम्ही बरोबर गोयचो एकवट हे जर चांगलं काम केलं, आता पुढच्या 6 महिन्यात गोयचो एकवट काय करतं ते आम्ही नक्कीच बघू, 100% बघू. कारण माझं लक्ष आहे त्यांच्यावरती आणि ते चांगलं काम करतात ॲज ऑन टुडे हे मला माहीत आहे. आणि त्यांचं दुसऱ्या घातक असं नाही, आजपर्यंत त्यांनी कुणाला शिव्या पण दिलेल्या नाही किंवा त्यांनी एवढंच म्हटलंय जे घातक प्रोजेक्ट गोव्यामध्ये चालू आहेत ते आम्हाला नको आहे. ते बरोबर आहे, मला सुद्धा नको. नावशी प्रकल्प कशाला पाहिजे तो आम्हाला? नावची प्रकल्प येऊन आम्हाला काय मिळेल? आणि तशी कॅसोने टाईप काही गोष्टी होऊ शकतात. मग बरोबर आहे तो एक बस ना आता, आणि तो आणि कशाला? अशा गोष्टी जर आम्ही लक्ष घातलं तर नक्कीच ह्यात आपला फायदा होईल. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आगामी निवडणुकीत सुदीन ढवळीकर
हे मडकं इथून आपले पुत्र यांना उतरवणार आहेत, अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. खरं आहे का ते? एक म्हणजे माझा जो मुलगा आहे मिथिल, इज डाऊन टू अर्थ, म्हणजे रिस्पेक्टफुल मुलगा आहे. उगीच कोणाला दुरुत्तरं देत नाही, चांगलं बोलतो, विचार त्याचे चांगले आहेत, ह्याबद्दल दुमत नाही आहे. पण तो यंग आहे, अजून त्याला 26च वर्ष आहेत आणि अजून त्याला वेळ आहे. त्यानं जर म्हटलं तर यदाकदाचित तो ज्यावेळी तो वेळ येईल त्यावेळी ते डिसिजन होऊ शकतं, तसं काही नाही आहे. पण खरंच त्याला इच्छा आहे की नाही हे पण मी त्याला विचारलं नाही, कारण तो बिझनेसमध्ये आहे आणि आमचा बिझनेस चांगला चालतो आहे. परवाच लॉकडाऊनमध्ये आम्ही त्रास काढला, नाही म्हणत नाही, आम्हाला नुकसान झालं, त्याबद्दल दुमत नाही आहे. नुकसान हे नुकसानच असतं, ते भरून येण्यासारखं नव्हतं नुकसान. एवढं मोठं नुकसान आम्हाला झालं आणि त्या नुकसानातून आम्ही थोडं थोडं बाहेर आलो आहे आता, नक्कीच, आणि पुढं बाहेर येऊ, याबद्दल दुमत नाही आहे. पण यदाकदाचित तो पुढं आमदार जर होणार तर त्यानं आता जे तो काम करतो ते थोडं लेवल त्यानं वाढवायला पाहिजे आणि नक्कीच त्याचा जर विचार आहे तर तो पुढं आमदार होऊ शकतो, त्याबद्दल दुमत नाही आहे. आणि तो मुलगा डाऊन टू अर्थ, त्याला योग्य शिक्षण आहे, विषयाची जाण आहे आणि लोकांकडे चांगला होतो. सुदीन ढवळीकर विधानसभेतले ज्येष्ठ सदस्य, त्यांची एक नेहमीच इच्छा राहिलेली आहे की गोव्याचं नेतृत्व करायचं. मुख्यमंत्रीपद हे नेहमीच सुदीन ढवळीकरांना हुलकावणी देत आलं आहे. त्यांची जर इच्छा असती तर त्यांनी मगो पक्ष विलीन करून ते पद मिळवलंही असतं, परंतु त्यांनी मगो पक्षाच्या अस्तित्वासाठी ती आमिष धुडकावून लावलं. खरंच अजूनही वाटतं तुम्हाला की राज्याचं नेतृत्व एक वेळ तुमच्याकडे यायला हवं? आणि शेवटचा आणि निरोपाचा प्रश्न, आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला नेमकं काय चित्र दिसतं? एक म्हणजे मला मुख्यमंत्री व्हा असं काँग्रेसनं 2004-05 साली सांगितलं. त्यावेळी मी जरा नवीन होतो, मी म्हटलं नको आहे, प्रतापसिंगरावजी राणेंना मुख्यमंत्री करा, मी तुमच्याबरोबर येतो. हा एक विषय झाला आणि मला माझा पक्ष सोडायचा नाही हे मी काँग्रेसला सांगितलं. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष 2012 साली जेव्हा आम्ही 3 आणि ते 21 निवडून आले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष म्हणजे मनोहर पर्रीकरनी, भारतीय जनता पक्षात कोण कोण होतं त्यावेळी मला माहीत नाही, मनोहरनी आणि नितीनजी गडकरींनी मला दिल्लीला बोलवून सांगितलं की तुम्ही आता तुमचा पक्ष घेऊन आमच्याबरोबर या, तुम्हाला पुढं चांगलं गोष्टी आम्ही देऊ नक्कीच, पण तुम्ही आत या. मनोहर पर्रीकर दिल्लीला जातात त्यावेळी तुमचा विचार पण आम्ही त्यावेळी करू, असं मला त्यावेळी सांगितलं होतं. पण मी म्हटलं माझा पक्ष मी विलीन करू शकत नाही, कारण पक्षाची जी घटना आहे ती एकसुद्धा मेंबर पक्षाचा ती घटना घेऊन जाऊ शकतो, त्याला दुसरा काय कोणी काही करू शकतो. सुदीन ढवळीकर आमदार असला किंवा दीपक ढवळीकर अध्यक्ष असला पण आमचा पक्ष विलीन होऊ शकत नाही, मी त्यांना पण सांगितलं. पण तो बाबू आजगावकर आणि बाबू आजगावकर दीपक पावसकरनं जे काय केलं ते आमच्या सभापतीनं बघणं प्राप्त आहे, ते करू शकतात का? घटना आम्ही घटनेची कॉपी सभापतीकडे दिलेली आहे. एक कोणीतरी उठतो आणि म्हणतो आपण अध्यक्ष, तर हायकोर्ट म्हणतो दीपक ढवळीकर अध्यक्ष आहे, लोअर कोर्ट म्हणतो दीपक ढवळीकर, आणि एक कोणतं आणि स्प्लिट दाखवतो. हे बरोबर नाही असं वाटतं मला, आणि योग्य निर्णय सभापती त्या बाबतीत घेणार याबद्दल मला दुमत नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक दिसतं की हा जो मातीतला पक्ष आहे तो मी बहुजन म्हणू शकत नाही. बहुजन म्हणजे कष्टकरी समाज, ज्या कष्टकरी समाजामध्ये आम्ही पण येतो, आणि कष्टकरी समाज म्हणजे बहुजन समाज असं प्रामुख्याने भाऊसाहेब आंबेडकरांनी म्हटलं. कोणीतरी पॉलिटिशियनवाल्यांनी ते वेगळ्या तऱ्हेनं केलं, ही गोष्ट वेगळी. पण यदाकदाचित मला तरी वाटतं सगळ्या कष्टकरी समाजानं परत एकदा मगो पक्षाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर ती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची यदाकदाचित येत्या त्या 2022 साली मगो पक्षाकडे येऊ शकते. मी माझ्याकडे म्हणत नाही, मगो पक्षाकडे येऊ शकते. खूप महत्त्वाचं विधान हे सुदीन ढवळीकरांनी केलेले आहे की जर गोव्याच्या कष्टकरी समाजाने मगोकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली तर या मगो पक्षाकडे गोव्याचं नेतृत्व करण्याची संधी ही येऊ शकते. आणखी एक महत्त्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे
ते म्हणजे मगो पक्षाची जी धारणा आहे गोव्याच्या बद्दल तशाच पद्धतीची काहीशी धारणा ही गोयचो एकवट या नवीन पक्षाचीही आहे. त्यामुळे त्यांचं काम बघून समजा गोव्याच्या हितासाठी जर हे दोन्ही घटक एकत्र येऊन जर पुढे मार्गक्रमण करू शकले तर त्याच्यासाठीही ते इच्छुक आहेत, त्याच्यासाठी ते प्रयत्न राहणार आहेत. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही खूप खुलेपणानं वेगवेगळ्या गोष्टीवरती खुलासा केलात आणि आगामी निवडणुकीत मगो पक्षाचं नेतृत्व या राज्यात यावं अशा पद्धतीची तुमची योजना आहे. आता नेमकं काय होणार आहे, हीरक महोत्सवात एकमेव पक्ष जो गेली 60 वर्षे गोवा विधानसभेत प्रतिनिधित्व करतोय त्या पक्षाचं भवितव्य नेमकं काय राहणार आहे हे आपण येणाऱ्या काळात बघणार आहोत. पण तोपर्यंत ढवळीकर सरांनी या ठिकाणी येऊन आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.